निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जवळजवळ सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, परंतु ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत त्यांच्याही खात्यामध्ये 1 ते 2 दिवसांमध्ये हे पैसे नक्कीच जमा होतील. तर निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये ₹1,500 व जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांनी UDID कार्ड KYC केलेली आहे त्या सर्वांच्या खात्यामध्ये ₹2,500 जमा झाले आहेत. ज्यांचे जमा झाले नाहीत म्हणजे दिव्यांग बांधवांचे, तर त्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन जे कागदपत्र सांगितले होते KYC करण्यासाठी तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, ते सर्व सबमिट करायचं आहे आणि KYC कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे पैसे नक्कीच ₹2,500 प्रति महिना प्रति लाभार्थी होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध योजना किंवा जे विधवा बहिणी आहेत किंवा जे बाकीचे निराधार आहेत त्यांच्यासाठी ₹1,500 प्रति महिना आहेत. प्रत्येक महिन्याला हे पैसे येतात का नाही तुम्हाला चेक करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्ही पाहू शकता. आता नोव्हेंबर महिन्याचे पैसेसुद्धा आले आहेत, पण तुम्हाला माहिती नाही की तुमचे पैसे जमा झाले आहेत का किंवा जमा झाले नाहीत त्याचं कारण काय आहे हे सगळं तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या लॅपटॉप कॉम्प्युटरवरून. यासाठी तुम्हाला फक्त तुमचा आधार नंबर, आधार क्रमांक माहिती पाहिजे आहे. जी ऑफिशियल वेबसाईट आहे आपण प्रत्येक वेळेस सांगतो SAS.MAHAIT.org सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची ही वेबसाईट आहे. निराधार बांधवांसाठी ही वेबसाईट आहे ज्यावरती सविस्तर सगळी माहिती असते. जे पैशांचे वितरण आहे ते कधी होणार त्याबद्दल अपडेट असते. त्यानंतर तुमचं जे बेनिफिशरी म्हणजे लाभार्थ्यांची स्थिती, तुमचे पैसे नोव्हेंबर महिन्याचे आलेत का किंवा ऑक्टोबरचे आलेत का, सप्टेंबरचे आलेत का, जशी DBT प्रोसेस सुरू झाली आहे पैसे आले आहेत का, होल्डवर आहे का किंवा सक्सेसफुली आले आहेत का तुम्ही चेक करू शकणार आहात. सक्सेसफुली जर आले असतील तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पहा तुम्ही, ते सक्सेस म्हणून मेसेज येतात. त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही पाहू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती यायचं आहे. त्यानंतर इथे जे काही जे स्क्रीन दिसत आहे त्यावरती तुम्हाला लाभार्थी स्थितीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिलेला आहे तो टाकायचा आहे तुम्हाला आणि तुमचं गेट मोबाईल OTP टाकायचा आहे. तुम्हाला आधार नंबर जो टाकायचा आहे, जो कोण असणार आहे, जो लाभार्थी आहे त्यांचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. OTP तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावरती येणार आहे. तर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जर OTP आला नाही तर लक्षात घ्या तुम्हाला ऑनलाईन प्रकारे किंवा तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची जी योजना आहे ती ऑनलाईन प्रकारे करून घ्यायची आहे. सिंपल पद्धतीने तुम्हाला DBT मार्फत पैसे जर येत नसतील तर समजून घ्या, असं चेक करा. जर तुम्हाला OTP येत नसेल तर लक्षात घ्यायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येतो जेव्हा OTP आपण टाकतो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती. त्यानंतर तुम्ही जी बेनिफिशियरी पूर्ण डिटेल्स असणार आहे या पद्धतीने इथे येतं, जे तुम्ही मोबाईलवरती चेक करू शकता, लॅपटॉपवरून कॉम्प्युटरवरून चेक करू शकणार आहात. SS बेनिफिशियरी डिटेल्स आहे ज्यामध्ये बेनिफिशियरी नेम आहे, आधार नंबर आहे. म्हणजे काय, बेनिफिशियरी नेम म्हणजे काय, जो निराधार लाभार्थी आहे, जे लाभार्थी असणार आहे, दिव्यांग बांधव असू दे, विधवा बहिणी असू दे, त्या लाभार्थ्यांचं नाव, आधार नंबर, फादर नेम, तुम्ही कोणत्या राज्यातून आहे, गाव कोणतं आहे, स्कीम कोणती आहे, हे सर्व माहिती ते तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यानंतर बघा खाली फायनान्शियल इयर ID तुम्हाला चेक करायचं आहे की कोणत्या इयरचे तुमचे पैसे आले आहेत का नाही. आता DBT चेक करायचं 2025-26, 2024-25 असे इथे ऑप्शन्स असतात, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तिथे ऑप्शन्स आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक इयर सिलेक्ट करायचं आहे. इयर सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे 2025-26 सिलेक्ट केल्यानंतर त्या रिलेटेड बघा इथं बघू शकता फायनान्शियल इयर ID 2025-26 चेक केल्यानंतर पेमेंट स्टेटस सक्सेस येतोय. सक्सेस म्हणजे काय, जूनमध्ये पैसे आलेले आहेत, जुलैमध्ये पैसे आलेले आहेत. त्यानंतर तुमचे बँकचे नाव असणार आहे, हे सर्व नाव येणार आहे, अकाउंट नंबर येणार आहे, तुमचे पैसे ₹1,500 जमा झालेत. त्यानंतर डेटा किती आहे, ट्रान्झॅक्शन फेल झाले आहेत का नाही, फेल्डचं म्हणजे ट्रान्झॅक्शनचा पैसे जर आले नसतील तर त्याचं रिझन काय आहे, सक्सेस, हेल्ड असं पूर्णपणे पेमेंट स्टेटस येणार आहे. अशा सिंपल पद्धतीने तुम्ही 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्हाला पैसे आले आहेत का नाही किंवा न आलेलं कारणसुद्धा तुमच्या मोबाईलवर कळणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच आपल्या निराधार बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि टेन्शन घेऊ नका, तुमचे पैसे वेळेवर येणार आहेत. आज आले नाहीत,
उद्यापर्यंत परवापर्यंत वाट पहा, नाही तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन एकदा चौकशी करायची आहे. निराधार बांधवांसाठी निराधार योजनेसाठी जे काही डिपार्टमेंट असणार आहे त्या तहसीलदारांना जाऊन विचारा, जेणेकरून तुमची EKYC झाली आहे का, तुम्ही दिव्यांग असाल तर 2,500 रुपये का येत नाहीत याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्तर मिळणार आहे. आणि तुमचा जो तालुका वाईज असणार आहे, जिल्हा वाईज असणार आहे, त्यानुसार तुम्हाला चौकशी करायची आहे. महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा व आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.